नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात ताज्या घडामोडी. नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात ताज्या घडामोडी. नमस्कार. आपण आलो आहोत बोरगी खुर्द तालुक्याचा जिल्हा सांगली येथे. गेल्या अनेक दिवसापासून या गावामध्ये BSNLचा टावर या ठिकाणी रेंज येत नाही, तसेच जिओची सुद्धा रेंज येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. माझ्या समवेत या ठिकाणी बोरगी खुर्दचे नेते श्री आवजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे, काय प्रॉब्लेम आहे BSNLचा. BSNLचा टावरच येत नाही. एक दिवस 2 दिवस येते आणि 8 दिवस 10 दिवस बंद पडते. बोरगी खुर्दची लोकसंख्या किती आहे? 3000. आणि जिओची काय परिस्थिती आहे? जिओचा वापर आहे, पण त्याचं पण टावरचं गरजेचं आहे आम्हाला. लोकांना म्हणजे कशा पद्धतीने त्रास होतो त्याचा? ते टावरचं हे येत नाही हो, रेंज येत नाही. त्यामुळे लोकांना बरंच नुकसान होत आहे. नुकसान होते. त्यामुळे जिओचं एक टावर इथं व्हायला पाहिजे. आणि BSNLचं टावर काय अवस्था आहे? BSNL टावर असून सुद्धा आमच्याकडे BSNLचं रेंज त्याच्याबद्दल काय बोरगी खुर्द या गावामध्ये BSNL टावर असून सुद्धा रेंज वेळेवर येत नाही. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक कनेक्शन आहेत. कनेक्शन असून सुद्धा अनेक लोकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो आहे. त्यानंतर जिओचे सुद्धा अनेक कनेक्शन आहेत. त्यामुळं येथील लोकांना प्रचंड त्रास होतो आहे. त्यामुळं वरिष्ठांनी लक्ष घालून तातडीने या ठिकाणी BSNLची सेवा सुधारावी व जिओचं टावर या ठिकाणी तातडीनं व्हावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकांची होत आहे. या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित, त्यांना आपण विचारा काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे? BSNLचं रेंज चांगलं नाही आणि त्याचे हे नाही. आता जिओचं चांगलं जास्त झालेले आहे. त्यासाठी जिओचं एक इथं टावर व्हावा असं आमची मागणी आहे. की सगळ्यांना एक सौकर्य होतात, त्या सुविधा होतात, त्यासाठी जिओचा एक टावर व्हावा. आणखीन एक BSNLची टावर ते व्यवस्थित नाही चाललं तर आम्ही BSNL ऑफिसला ग्रुप टोकणार आहे. आणखीन एक नागरिक माझ्यासमोर उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे BSNLची. हां, कधीपासून बंद आहे? जिओची काय परिस्थिती आहे? आणि जिओच वापरतात. येथील अनेक नागरिक या ठिकाणी संतप्त झालेले आहेत. BSNLची रेंज या ठिकाणी वेळेवर येत नाही. त्यामुळं नागरिकाचं प्रचंड नुकसान होत आहे. अनेकांना संपर्क करायचं अवघड या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं वरिष्ठांनी तातडीने या ठिकाणी लक्ष देऊन BSNLची सेवा या ठिकाणी सुधारावी, अन्यथा नागरिक या ठिकाणी संतप्त झालेले आहेत. माझा घरातली सगळं आम्ही 8 जण आहे. 8 जणांपैकी सगळं 8 जणांना BSNLचे कार्ड आहे आमचा. हे रेंज नाही आल्यामुळं तसं आम्ही ते वगळा लागलाय. त्यासाठी अजूनही पण आहे BSNL आमचं कार्ड. ते सेवा तातडीनं सुधारावी असं तुमचं म्हणणं आहे. तातडीने ते रेंज सुधारावं असं म्हणून आमचा विनंती आहे. धन्यवाद.